नमस्कार. साधनाच लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची माझी रेसिपी आहे छोले मसाला. अगदी झटपट आणि साध्या सोप्या पद्धतीने हा छोले मसाला तयार होतो. त्यासाठी मी 1 वाटी छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. आता आपण हे छोले कुकरमध्ये घालू. त्यामध्ये मी 1.5 ग्लास पाणी ठेवणार आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे आहे, म्हणजे खाताना छोले छान लागतात. आता कुकर गॅसवर ठेवून मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ. 4 ते 5 शिट्ट्यात छोले छान मऊसूत शिजतात. छोले शिजतात तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारे वाटण तयार करून घेऊ. तर वाटणासाठी थोडेसे सुके खोबरे, 1 छोटासा आल्याचा तुकडा, कोथिंबीर, 2 मीडियम साईजचे कांदे, 1 टोमॅटो चिरून घेतले आहे. त्याचबरोबर 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आधी मी लसूण, खोबरे, कोथिंबीर आणि आलं याचं छान वाटण करून घेतले आहे, कारण सर्व एकदम टाकले की खोबऱ्याचे काप तसेच राहतात. नंतर त्यामध्ये कांदा, टोमॅटो घालून त्याचे छान वाटण करून घ्यायचे. त्यानंतर छोलेसुद्धा छान मऊसर असे शिजले आहेत. छोले मसाला तयार करण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये तेल पळीने 4 पळी तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घातली आहे. मोहरी छान तडतडली की जिरे घालून घेऊयात. त्यानंतर त्यामध्ये आपण जे वाटण केलेले आहे ते वाटण घालून घेऊ. वाटण आपल्याला तेलामध्ये 4 ते 5 मिनिटे छान परतून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून ते वाटण छान परतून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटे वाटण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊयात. 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचा आहे. 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. त्याचबरोबर घरगुती कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलेला आहे. आता हे मसाले वाटणासोबत मस्त असे परतून घेऊयात. मसाले करपू नये त्यासाठी मी इथे थोडेसे त्यामध्ये पाणी घातलेले आहे आणि हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. थोड्या वेळानंतर बघू शकता मसाल्याला मस्त असं तेल सुटलेले आहे. त्यामध्ये आपण शिजवलेले छोले घालून घेऊयात आणि या मसाल्यामध्ये छोले छान असे मिक्स करून घेऊयात. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी अर्धा कप गरम पाणी घातलेलं आहे. आता या छोले मसाल्याला छान उकळी येऊ द्यात. मसाल्याला छान उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करून 10 ते 12 मिनिटे छोले चांगले मसाल्यामध्ये शिजवून घेऊयात. 10 ते 12 मिनिट झाल्यानंतर मस्त असा छोले मसाला तयार झालेला आहे. छोले मसाल्याची ग्रेव्हीसुद्धा छान अशी दाटसर झालेली आहे. चपाती, पुरी आणि रोटी सोबत खायला छोले मसाला अप्रतिम लागतो. तुम्हाला जर ही झटपट अशी छोले मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.